नाव मोठे लक्षण खोटे. कीर्ती मोठी पण कृती छोटी. खाऊ जाणे ते पचवू जाणे. एखादे कृत्य धाडसाने करणारा त्याचे परिणाम भोगण्यासही समर्थ असतो. खाऊन माजावे, टाकून माजू नये. पैशाच्या संपत्तीचा गैरवापर करू नये. गरजेल तो पडेल काय. काय केवळ गाजावाजा करणाऱ्या व्यक्तींच्या हातून फारसे काही घडत नसते. खाऊ जाणे ते पचवू जाणे. एखादे कृत्य धाडसाने करणारा त्याचे परिणाम भोगण्यासही समर्थ असतो. खाऊन माजावे, टाकून माजू नये. पैशाच्या संपत्तीचा गैरवापर करू नये. गरजेल तो पडेल काय. काय केवळ गाजावाजा करणाऱ्या व्यक्तीच्या हातून फारसे काही घडत नसते. गाढवाचा गोंधळ, लाखांचा सुकाळ. मूर्ख लोक एकत्र आल्यावर मूर्खपणाचेच कृत्य करणार. गाड्याबरोबर नळ्याची यात्रा. मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा होतच असतो. गाढवापुढे वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता. मूर्खाला केलेला उपदेश वाया जात असतो. तळे राखील तो पाणी चाकील. आपल्याकडे सोपविलेल्या कामाचा थोडाफार लाभ मिळवण्याची प्रत्येकाची प्रवृत्ती असते. कावीळ झालेल्यांना सगळे जग पिवळे. पूर्वग्रह दूषित किंवा स्वतः वाईट प्रवृत्ती असलेल्या माणसांना सगळीकडे दोषच दिसत असतात. उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक. एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्याकरिता काही काळ वाट पाहावी लागते. देखल्या देवा दंडवत, वर करणे खोटे खोटे केलेले स्वागत. असतील शिते तर जमतील भूते. एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्या भोवती माणसे गोळा होतात. असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ. दुर्जन माणसाची संगत केल्यास प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो. आजा मेला नातू झाला. नुकसान झाल्यावेळी फायद्याची गोष्ट घडणे. अंगापेक्षा बोंगा मोठा. मूळ वस्तूपेक्षा इतर गोष्टीचा बळीजाव मोठा असणे. इच्छा परा ते येई घरा. दुसऱ्याच्या बाबतीत वाईट चिंतन करते आणि तेच आपल्या वाट्याला येणे. आईचा काळ, बायकोचा मवाळ. आईकडे दुर्लक्ष करून बायकोची काळजी घेणारा. कधी गाडीवर नाव तर कधी नावेवर गाडी. कधी गरिबी तर कधी श्रीमंती येणे. काठी मारल्याने पाणी रंगत नाही. रक्ताचे नाते तोडून म्हणता तुटत नाही. कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले तरीही कडू ते कडूच. कितीही प्रयत्न केला तरीही माणसाचा मूळ स्वभाव बदलत नाही. कुडी तशी पुडी. देहाप्रमाणे आहार असतो. कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच. कितीही प्रयत्न केले तरी काहीचा मूळ स्वभाव बदलत नाही. कुंपणाने शेत खाल्ले तर दाद न्यावी कुणीकडे. रखवालदारानेच विश्वासघात करून चोरी करणे. गाव करी ते राव न करी. श्रीमंत व्यक्ती स्वतःच्या बळावर जे करू शकत नाही ते एकीच्या बळावर सामान्य माणसे करू शकतात. एका महिन्यात दोन तलवारी राहू शकत नाहीत. दोन तेजस्वी माणसे एकत्र गुण्यागोविंदाने नांदू शकत नाहीत. दोन सवती एका घरात सुखासमाधानाने राहू शकत नाहीत. गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाहीतर मोडून खाल्ली. एखादी गोष्ट साध्य झाली तर उत्तमच, नाहीतर तिचा दुसरा उपयोग करून घेणे. गुरुची विद्या गुरुला फळली.
एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटणे. गुळाचा गणपती गुळाचाच नैवेद्य. ज्याची वस्तू त्यालाच भेट देणे. गोरा गोमटा कपाळी करंटा. दिसायला देखणा पण नशिबाने दुर्दैवी व्यक्ती. घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात. एखाद्यावर प्रतिकूल परिस्थिती आली म्हणजे सारेच त्याच्याबरोबर वाईटपणे वागू लागतात. घरचे झाले थोडे, व्याह्याने धाडले घोडे. स्वतःच्या कामाचा व्याप अतोनात असताना दुसऱ्याने आपले काम लादणे. घटका पाणी पिते, घड्याळ टोले खाते. आपल्या कर्मानुसार परिणाम भोगावे लागतात. चमत्काराशिवाय नमस्कार नाही, पराक्रमा वाचून पोवाडा नाही. लोकांना काही विशेष कार्य करून दाखवल्याशिवाय लोक मान देत नाहीत. चिंती परा येई घरा. दुसऱ्याबद्दल मनात वाईट विचार आले की स्वतःचेच वाईट होते. पाण्यात राहून माशाशी वैर करू नये. ज्यांच्या सहवासात राहावे लागते त्यांच्याशी वैर करू नये. जन्माला आला हेला, पाणी वाहून मेला. निरक्षर किंवा निर्बुद्ध माणसाचे आयुष्य शारीरिक कष्टामध्ये जाते. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. दुसऱ्याच्या स्थितीत आपण स्वतः जावे तेव्हा तिचे खरे ज्ञान आपणास होते. ज्या गावाच्या बोरी त्याच गावच्या बाबळी. एकमेकांचे वर्म माहीत असणाऱ्या माणसांशी गाठ पडणे. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. कष्ट केल्याशिवाय मोठेपणा मिळत नाही. टिटवी देखील समुद्र आटविते. सामान्य क्षुद्र वाटणारा माणूस प्रसंगी महान कार्य करू शकतो. तंटाला मिटवायला गेला, गव्हाची कणिक करून आला. भांडण मिटवण्याऐवजी भडकावणे. आई जीव घालीना, बाप भीक मागू देईना. दोन्ही बाजूने अडचण. हापापाचा माल गपापा. लोकांचा तळजळाट करून मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते. गाता गळा शिंपता मळा. जबाबदारी पेलण्याचे सामर्थ्य व कौशल्य प्रत्यक्ष स्वतः पेलेल्याशिवाय